ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. 23 जानेवारी 2026 शुक्रवारी वसंत पंचमी आली आहे. वसंत ऋतूचे स्वागत ज्ञान आणि कलेची देवता माता सरस्वतीच्या पूजेने केले जाते. माघ महिन्याच्या शुक्ल पंचमीला माता सरस्वतीचा जन्मदिवस साजरा केला जातो. ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती करण्यासाठी त्यांच्या अर्धांगिनी म्हणून माता सरस्वतीची उत्पत्ती केली. म्हणून या दिवशी माता सरस्वतीची पूजा करून आशीर्वाद घेतला जातो. या दिवशी माता सरस्वतीची पूजा करण्यासाठी माता सरस्वतीचा फोटो किंवा मूर्ती घ्यावी. त्याची पंचोपचार पूजा करावी. गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य अशी पूजा करावी. पूजा झाल्यावर मातेला पिवळी फुले अर्पण करावी. केशर घातलेल्या खिरीचा नैवेद्य दाखवावा. सरस्वती यंत्र पाठीवर काढावे व त्याची पंचोपचार पूजा करावी. हळद कुंकू वाहावे, फुले वाहावीत. वह्या पुस्तकांची देखील पूजा करावी. माता सरस्वती ही विद्येची, बुद्धीची देवता आहे. आपल्या मुलांची बुद्धी वाढावी, स्मरणशक्ती वाढावी, चांगला अभ्यास करावा यासाठी माता सरस्वतीची पूजा करायची असते. ही पूजा मुलांकडून करून घ्यावी व त्यानंतर मुलांच्या जिभेवर दर्भाच्या काडीने, सोन्याच्या काडीने किंवा चांदीच्या काडीने मधामध्ये बुडवून ऐं हा माता सरस्वतीचा बीजमंत्र लिहावा. ऐं हा बीजमंत्र लिहिल्यानंतर आपल्यावर माता सरस्वतीची कृपा होते. मुलांची बुद्धी वाढते व त्यांची वाणी प्रभावी होते. त्यानंतर मुलांना साधना करण्यासाठी आसनावर बसवावे व मुलांकडून गणपती स्तोत्र, सरस्वती स्तोत्र, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, गायत्री मंत्र, सरस्वती मंत्र यांचे पठण करून घ्यावे. माता सरस्वतीचा मंत्र आहे ओम ऐं नमः. या मंत्राचा मुलांकडून जप करून घ्यावा. मुलांना माता सरस्वतीचा कृपाशीर्वाद लाभावा यासाठी त्यांच्याकडून प्रार्थना करून घ्यावी. अशा प्रकारे हा वसंत पंचमीचा दिवस म्हणजेच ज्ञानपंचमीचा दिवस आपण मुलांकडून साधना करून घ्यायची आहे. तर ह्याची झालेली साधना मी स्वामींचरणी आणि माता सरस्वतीच्या चरणी अर्पण करते. परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथाय नमः. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणखीन कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला नवीन माहिती हवी असेल तर त्यासाठी कमेंट देखील करा. भेटूया नवीन अशा व्हिडिओसोबत. ओम